शिंपी, तेली, माळी, साळी, वंजारी, भंडारी. आता आपल्याकडे पोट जाती झाल्या, पण मला सगळ्या जातींनी लेखी दिलंय की आमच्या जातीप्रमाणे बोला, आम्हाला राग येणार नाही. तर रामोशी समाजाचे भैरजी नाईक होते. आपल्यामध्ये कोल्हाटी समाज, मांग समाज, सगळे समाज शिवरायांकडे होते, म्हणून जात तयार झाली मावळा. आता आपल्याला माहितीये चर्मकार समाजातले शिवाजी महाराजांकडे चांभाराची लोक बरशी होती, म्हणून शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला, तेव्हा चांभारांनी शिवरायांना साथ दिली. न्हावी समाजातले 2 झाले, जिवा, महाले, सपकाळ आणि शिवा काशीद. आता आपण नाभिक म्हणतो, पण आम्हाला सगळ्या संघटनेने लेखी दिलं. रायगडचा किल्लेदार रायाजी महार होता. आपण नवबौद्ध म्हणतोय का? कारण आपल्या सगळ्या जाती एकच आहेत. त्या जातीला शिवरायांनी नाव दिले मावळा. मावळा म्हणजे मिळवला, स्वराज्य म्हणजे कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजाभवानी कुठेच नाही. शिवरायांनी विचार केला, माझ्या कोकणी मावळ्यानी तुळजापुरात जायचं म्हणलं किती लांब पडतंय, जायचा त्रास नाही, जायचा त्रास होतो, आमच्या हल्ले व्हायचे, माता भगिनी लुटल्या जायच्या. म्हणून शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवलं की तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनू, स्वराज्याचा भगवा झेंडा चारीशाहीवर फडकू. भगवा कुणाचा? भगवा तुमचा भगवा, आमचा भगवा, स्वराज्याचा भगवा, शिवबाचा भगवा वार करायचा. ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवरायाची माया. दादा कुठल्याही पक्षात राहा, पण घरावर भगवा झेंडा लावा. तर पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो, खांद्यावर भगवा झेंडा आहे. बघता ना तुम्ही वारीला येतात लोक, तेव्हा झेंडा कुठला आहे? भगवा. आगरी बांधव, कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो, त्या बोटींवर भगवा झेंडा आहे. आज तुम्ही तुमच्या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता, जत्रा, यात्रा, पारायण, सप्ते, झेंडे कुठला होता? भगवे. कारण भगवा हा हिंदुत्वाचा आहे, शिवरायांचा आहे, साधू संतांचा, संत तुकाराम महाराजांचा भगवा आहे. 6 जून 1655 ला शिवरायांनी जावळी जिंकली. 2 वर्ष 1 दिवसात राजांनी हा किल्ला बांधला. विचार करा, 52 एकर किल्ला आहे, फक्त 2 वर्ष 1 दिवसात बांधला. आज तुम्ही सगळे प्रतापगड बघायला आलात, तसे एकदा मुद्दामून कोकणातला शिवरायांचा आवडता किल्ला पहा. त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग किल्ला. तो राजांनी 3.5 वर्षात बांधला. आता तुम्ही सगळ्यांनी मग किती किल्ले पाहिले ते काय मला माहित नाही. मी आपला बिचारा गाईड करतो काय, मी तुमचे एवढे किल्ले पाहिले नाहीत. माझे फक्त 75 किल्ले पाहून झालेत, तुम्ही तर जास्त पाहिजे. मग शिवरायांनी 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला. विजापूरची राणी घाबरली. बडी बेगम साहेबा त्यांचं नाव. बडी बेगम साहेबा काय म्हणते, आज आमच्याकडे पैसे, माणसं, हत्ती सगळं काही आहे, पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणार राजा शिवरायांकडे काय होतं? स्वराज्याला त्यांनी काय नाव दिले? बंड. आपण स्वराज्य म्हणतो, मोगल आपल्याला बंड म्हणतात ना. शिवरायांनी बंड पुकारला. त्या शिवाजी राजांकडे काय होतं? पैसे, माणसं, हत्ती काही नव्हतं. सगळ्यात प्रथम होता तो माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद होता. बहुजन मावळ्यांची ताकद होती. मावळे म्हणजे चाललं ना आपल्या, बहुजन मावळ्यांची ताकद होती. मनगटा जोर होता आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे जगातले एकमेव माझे राजे शिवराय होते. आणि शिवरायांनंतर राजे संभाजी होते. मग शेवटी बडी बेगम घाबरली, म्हणते शिवाजी राजांचा आता बंदोबस्त केला पाहिजे, शिवाजी राजांना मारलं पाहिजे, पकडलं पाहिजे. या भीतीने विजापूर दरबारात अनेक कट रचले गेले. सगळे कट फेल गेले. शेवटी पैजवडा लावला. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. हा अफजल खान उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला, बोकड खायचा. आपण तर सगळे शिवबांचे मावळे आहात, नाश्त्याला वडापाव संपत नाही, पण अफजल खान बोकड खायचा. एवढी जाड पहार असायची, मी तुम्हाला शिवकालीन पार भवानी मंदिरात दाखवेन. एवढी जाड पहार असायची. त्या पहारेचा 4 साकडा बनवायचा. तांब्याचा कालोरा, कालोरा म्हणजे काय? चिंबून टाकायचा. या खानाला बायका किती होत्या? इतिहासात नोंद आहे, 64 बायका होत्या आणि 43 मुलं. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. किती लकी खान होता. आणि अफजल खान मध्ये त्यावेळेस असू शकेल, त्याच्यासाठीच छोटं कुटुंब सुखी कुटुंब. ज्यावेळेला खान निघाला, उद्गार काढले, शिवा 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 पहाड का चिवा, म्हणजे शिवाजी डोंगरातले हुंदीर आहेत, पकडून किंवा मारून घेऊन येईल. उद्गार काढले आणि शुभोळ पाहणारी खान निघाला तो धर्मगुरू काजीकडे. जसं आपले हिंदू धर्मात पुजारी असतात, तसे मुस्लिम मित्रांमध्ये कोण असतात? काजी किंवा मौलाना. अफजल खान काजींना विचारतोय, मी शिवाजी राजांना मारायला चाललोय, त्यासाठी मला शुभोळी सांगा. काजी सांगतात, तोबा तोबा तोबा, शिवाजींचा नाद सोडा. कारण काजीचे उद्गार आहेत, शिवाजी राजांचा नाद सोडा. शिवाजी राजांना मारणं सोपं नाही, कारण शिवरायांचे अंगरक्षक मुसलमान, हेर मुसलमान, तोफखाना सरदार मुसलमान. राजांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान आहेत. जिने अफजल खानला माराय वाघ नक बनवली तो मुसलमानच होता, रुस्तुमी जमाल. अफजल खानने ऐकलं, माझाच काजी मला सांगतोय, म्हणून खानाने त्या काजीला खलास केला. स्वतःच्या 60 बायकांची कत्तल केले. कुठे केले? मी बघून आलोय, तुम्हीही बघायला जा. विजापूर गांडगापूर रोडला कधी गेलात, स्वामी समर्थ दर्शन जाता ना, त्या रूटला अफजलपूर गाव आहे. त्या अफजलपूर गावामध्ये
अफजल खानने आपल्या 60 बायका मारल्या की माझ्यानंतर माझं कुटुंब सांभाळणार कोण, मी जिवंत राहिलो तर आणखी 64 बायका करू शकतो, पण मेल्यावर सांभाळायच्या कोणी. आणि अफजल खान निघाला. निघताना त्याला 2 महिने गेले. आता तुम्ही पंढरपूर म्हणून निघता नाही म्हणलं तुमचे 15 दिवस गेलेच असतील नियोजनात, कारण अचानक निघता, काही जण त्यात येतात, काही जण कॅन्सल होतात, बरोबर ना, आणि अचानक वाढतात. मग अफजल खान स्वराज्य संपवाय निघालाय. 2 महिने गेले. त्या 2 महिन्याच्या कालावधीत शिवरायांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झाले होते दादा. त्याचं नाव होतं बहेरजी नाईक, रामोशी समाजातलं बहिरजी नाईक. बहिरजी नाईक अफजल खानच्या फौजेत असताना अफजल खानची माहिती घेत आहेत. खान जेवतो किती, म्हणजे त्याला जेवाय घालायचं नाही, खानाची मिठी किती आहे, त्या मिठीतून सहज निघता आलं पाहिजे. आणि अफजल खानने अनेक राजपुतांना मिठीत आवळून मारले, त्या मिठीतून सहज बाहेर निघता आलं पाहिजे. अफजल खानची हाईट केवढी आहे, हाईट प्रमाणे शामियाना बनवायचा. तो कसा, खान उभा राहणार आहे तिकडे शामियाना खाली करायचा आणि जिकडे शिवराय आत घुसतात तिकडे उंच करायचा. तुम्ही असा का, तुम्ही जुन्या तलवारी बघा, जुन्या तलवार मागे टोक असेल, नख म्हणतात. आपण म्यानातून तलवार कशी काढतो, अशी काढतो ना, असं म्हणणार आहे म्यान तुम्ही पकडा तलवार मी पकडतो, तलवार कधी अशी खेचली जाईल का. मग खान जर तलवार काढायला गेला त्याचा हात कुठे अडकणार, वरती कनातीमध्ये. शिवराय हावभाव बघून तलवार चालू शकतात. तुम्ही जर राजा शिवछत्रपती स्टार प्रवासी सिरियल पाहिले असाल त्याच्यामध्ये मी शिवधनुष्य ती माहिती दिलेली आहे, पुराव्यासह माहिती दिली आहे. अफजल खानचा अंगर काय, त्या पद्धतीने वाघनकं बनवायची. वाघनकं बनवली, त्यांचं नाव रुस्तुमी जमाल होतं. मी मग सांगितलं मुसलमान. अफजल खान निघाला. निघताना विजापूरून 60,000 फौज घेऊन तुळजापूरला गेला. तुळजाभवानी उद्ध्वस्त गेली. तिथून पंढरपूरला गेला. पण पंढरपूरमध्ये आमच्या विठ्ठलाचं मूर्ती वाचवता आली. तिथल्या असलेल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी ती मूर्ती चंद्रबागेत ठेवली आणि तिथे डुप्लिकेट विठ्ठल ठेवला. पण त्या सिंहासनावर विठ्ठल बसला, मूर्ती बसली म्हणजे विठ्ठल झाला. म्हणजे अफजल खाने तोही विठ्ठल तोडला. विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दहिवडी, खटाव, मान मार्गे खान वाईला आलाय. खानाचा मोठा भाऊ फलटण मार्गे आलाय. त्याला बजाजी निंबाळकरने फलटणच्या चौकात मारलं. मग अफजल खान वाईत आला तेव्हा माझा राजा कुठे होता, माझा राजा होता राजगडला. मग अफजल खानचं लक्ष कुठे जाणार, राजगडला. राजगडला अफजल खान काय घेणार, राहिरेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोरं, भोरखोरं, जावळीखोरं, हिरडोसखोरं, वाईखोरं. मग अफजल खान राजगड घेणार. म्हणून शिवरायने राजगड सोडून प्रतापगडला आले. आता अफजल खानचं लक्ष प्रतापगडला आलं. अफजल खान कुणाचा ऐकतोय शोधा. त्याचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. कृष्णाजी भास्कर नव्हे, कृष्णाजी भास्कर म्हणजे वेड्यात वीर दौडल एक सात, ते प्रतापराव गुजरांबरोबर होते, ते कृष्णाजी भास्कर होते. अफजल खानचा वकील आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. कुलकर्णी म्हणजे कुळांकडून कर जमा करणे. कुलकर्णी सांगितलं आम्ही घाबरलोय, खाना सांगा वाईत आला तसे गडाच्या पायथ्याशी या. आता खानाला जरा वाईतच थांबू आणि मग नंतर पुढची माहिती घेऊ. चला. शत्रूने तोफेचा मारा केला. तोफेचा मारा असा कधी टन करून जातो का, बघा कुठल्याही गडाला जरा तोफेचा मारा टन करून जातो का, सरळ भिंतीवर आदळतो. माझ्या वाचूनुसार, मी तुमच्या एवढा वाचलं नाही, मी आपलं वाचले बकरी, सभासद, कृष्ण अर्जुन केळुसकर, जनार्दन जाधव साहेब यांची बरेचशी, जावळीचा खरा शत्रू कोण, यांची ही पुस्तक आहेत, यांच्यामध्ये मी वाचलेलं आहे. तर माझ्या वाचनुसार राजांच्या लढाई अमावस्याला आहेत. आणि अमावस्या म्हटलं की आम्ही अशुभ मानता, पण तुम्ही राजांचे मावळे आहात, अमावस्याला अशुभ मानू नका. हिंदू धर्मामध्ये सगळीच कामं अमावस्याला असतात. पहिलं काम पितृपक्ष अमावस्या. पित्र जेवाय बोलवायचे आणि जिवंतपणे कोपऱ्यात बसवायचे. मेल्याव खायला घालण्यापेक्षा जिवंतपणे घाला ना. पाडव्या सण अमावस्या, लक्ष्मीपूजन अमावस्या, पोळ्या सण अमावस्या, आणि दारू पिणाऱ्यांची गटारी अमावस्या, दिव्याची अमावस्या आहे. अफजल खान वाईत आला. तेव्हा राजे राजगडला होते, मगाशी सांगितलं. मग राजांनी राजगड सोडला, तातडीने प्रतापगडला आले. अफजल खानचं लक्ष प्रतापगडला राहिलं. अफजल खानला सांगितलं आम्ही खूप घाबरलोय, इतके घाबरलोय, कुठल्याही क्षणी आम्ही तुम्हाला शरण येऊ. साहेब शरण येऊ म्हणलं म्हणून अफजल खान इथे आला. जर आम्ही लढाई खेळणार म्हणलं तर आलं असतो का. मग अफजल खानला सांगितलं गडाच्या पायथ्याशी आहे. अफजल खान वाईतून यायला निघाला. वाई पाचगणी आजही घाट चालू आहे बघा. आता तुम्ही फलटण मार्गे आला पंढरपूरहून येताना का मेढा मार्गे आला, म्हणजे तुम्ही वाईतून वर आला. आणि मेढा मार्गे आला की साताराकडून येताना वाईचा घाट लागत नाही, त्याचं नाव आहे पसरणीचा घाट. हे खानाची फौज गणी मिकाव्याने पसरवली म्हणून त्या घाटाचं नाव पडले पसरणीचा घाट. म्हणून पसरणी गाव खाली आहे बघा. महाबळेश्वरला खान आला. बोंडवाडी, गुताड, कोटेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन मध्ये खान महाबळेश्वर आला. जडणीच्या टेंबावरून खान गडाच्या पायथ्याशी आला. त्याचं नाव आहे पार गाव आला, रडथोंडीच्या गाडातून. मध्ये व्हॉट्सअपला माझे 2 फोटो गाजलेले आहेत बघा. शिवरायांनी बांधला ब्रिज, आत्ताचा ब्रिज, शिवकालीन पायऱ्या आणि आत्ताच्या पायऱ्या, हे फोटो आपले आहेत. पार गावामध्ये शिवरायांनी बांधला ब्रिज आहे, ज्या ब्रिजवर आजही गाड्या वाहतूक होतात बघा. मग अफजल खान पारला आला. तारीख 1 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबरला शिवरायांची 50 माणसं उठली आणि लगेच जाऊन खानाला भेटली. कारण ह्या
105 गाव आहेत. ते 105 गावं जिंकून आहेत. खाना निरोप पाठवला, घोड्यावर ये, मेन्यात ये, पालखीत ये, तुझे 10 अंगरक्षक, माझे 10 अंगरक्षक. खानाचे अंगरक्षक आहेत सय्यद बंडा, बडा सय्यद, खानाचा चुलत भाऊ कृष्णाजी विठ्ठलबंत कुलकर्णी, शिवरायांचे अंगरक्षक जिवा महाले सपकाळ. नंतर आपण जिवाजी महाले म्हणतो. कधी जेव्हा होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, पण इथे आपण जिवा महाले सपकाळच सांगतो. कारण जिवा महाले सपकाळ हे न्हावी समाजातले होते, दानपट्टा फिरवणारे हुशार होते. संभाजी कावजी कोंडाळकर मराठा समाजातले, तानाजी, एसाजी, बाजी असे शिवरायांचे अंगरक्षक आहेत. राजे भेटीला जाताना इकडे एक शिवकालीन गुफा आहे बघा. त्या गुफेत शिवरायांनी 40 माणसं लपवली. कारण खान भेटण्याआधी गडावाला किंवा दगा फटका करून आला तर 40 लोकांनी अडवायचं. राजांच्या हा टारोड नव्हता. राजांच्या हा टारोड असता तर खान बुलेटवर इथेच आला असता. जरा इकडे या, 1 मिनिट. शिवराय इकडे या. शिवराय अफजल खानच्या भेटीला गेले. ही पायवाट आहे बघा. कुठल्याही रस्त्याने राजे भेटीला इकडून गेले. राजांची पायवाट आहे. राजे भेटीला कुठे गेले? समोर बघा जे लाल घर दिसते का कळसवालं, तिथे शिवाजी राजे अफजल खान दोघांची भेट झाले ठिकाणे. आपण म्हणतो ना प्रतावडीच्या पायथ्याशी खान तिथे आलेला आहे. आता खान तिथे आला ही सविस्तर माहिती इकडे साईडला घेऊया. इकडे सगळे चिखल आहे ना पुढे. तर राजे डोक्याला सील केलं होतं. सील म्हणजे हे समोर थडग. तर शिवाजी राजे अफजल खानच्या भेटीला ते गेले. काही अंतरावर थांबले. खानाने शिवबांना पाहिलं. शिवरायांनी आपली तलवार काढली, गोपीनाथ पंतड दिली. खानाने कृष्णाजी कुलकर्णी दिली. तर खानाच्या तलवारीचं वजन 43 किलो होतं. शिवबांच्या 2.25 किलो. तुमच्याही घरी जुन्या तलवारी असतील पहा. कुठलीही तलवार तुम्हाला 4-5 किलोच्या पुढची भेटते का मला दाखवा. आपल्या घरात छोट्या जुन्या शिवकालीन तलवार आहेत. मग खाना बसून तलवार बाजूला काढली. खानाने शिवबांना पाहिलं. या राजे भेटा आम्हाला. पाहिलं शिवरायांना. डाव्या बगले दाबलं. वरून कठाराचा वार केला. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार. अंगरका फाटला. चिलखता वार चालू लागला आणि अफजल खान वार तिसरा करणार. त्याच वेळेला शिवरायांनी आरपार बिचवा खुपसला आणि वाघ नक्याने अफजल खानचा पोटला फाडला. अफजल खान ओरडू लागला, दगा दगा दगा. म्हणता आनंद गाईड म्हणतो, फिक्र ना कर नादा, ये तो सिवा का अखाड़ा है, उसने एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अफजल खान पळून चालला असताना संभाजी कावजी कोंडाळकरांनी पाहिलं. 12 भोईंचे पाय तोडून कावजी कोंडाळकरांनी अफजल खानला मारलं. सय्यद बंडा शिवराय धावून आला. दानपट्टा फिरवणार. त्याच वेळेला आमचे हुशार, सगळ्यात हुशार चपळ जिवाजी महाल्यानी उंच उडी मारली आणि अफजल खानची मान छाटली गेली आणि अफजल खानचा सय्यद बंडा मारला गेला. आणि मराठीमध्ये म्हण घडले, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. म्हणून आता आपण पहिलं काय म्हटलं, जिवा महाले, कारण त्यांचं मूळ नाव ते. आता नंतर हा किताब दिला गेला, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. म्हणून आमचा गाईड सांगताना इथे सांगतो, होते जिवाजी वाचले शिवाजी. खाली जिवा महालेच सांगणार, पण इथल्या पॉइंटला ते सांगणार, कारण हे पॉइंट ठरलेले आहेत ना. आणि सय्यद बंडा कृष्णाजी कुलकर्णी शिवराय वार केला. पहिला, दुसरा, तिसरा वार. कपाळात तलवार घासली गेली. कुलकर्णी मारले गेले. विचार करा, अफजल शिवरायांच्या लाईफ मध्ये शिवरायांच्या कपाळावर पहिला वार कुणी केला होता? तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. कृष्णाजी भास्करनी नाही. कृष्णाजी भास्कर म्हणजे वेड्यात वीर दौडले एक 7, त्यांचंच नाव पुढे बदनाम झालं. 7 जवानात बघा कृष्णाजी भास्कर नाव आहे, पण लिहिणारा आपलं काही लिहिता येतंय का? लिहिले ज्यांनी त्याने इतिहास चुकीचा लिहिला तर आपला तरी काय दोष आहे? पण गाईडनी सांगताना कोणाला सांगायचा? समोर बघा तिसरा डोंगर दिसतोय, तो मधुमकरंद गड आहे. तिसरा डोंगर. आता गडाचा चला आहे ना, तुम्ही आम्ही कोरलंय का? कुठं? हे बघा इथे समोर बघा, आहे का? दोन्ही धर्माचे आधार आहेत ना. फक्त काय झाले, बाहेरून पैसे आले, तुमचे आमचे डोकी फोडा आणि वाद लावा, ही बाहेरनं पैसे आले, बरोबर ना? समोर बघा एक चौकणी खिडकी दिसते, तिला जंग्या म्हणतात. जंग्याचा उपयोग असा आहे, इथे जर शत्रू आला तिकडून तोफेनी मारायचे. शत्रू तोंड कुठे होते गड चढताना, आणि पाठ कुठे होते? आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात? पाठीवर मारा, पण पोटावर नाही. त्यावेळेला तोफा पेटवायचे. त्यांना एक किताब होता, आग लावे. आपल्यामध्ये नाही ना कोण आग लावे. आग लावे म्हणजे काय? शत्रू चाल करून आला, शत्रूच्या गवताच्या गंजी जाळायची, अन्नधान्यांची गुदामं जाळायची, दारोळीची कोठार जाळायची, म्हणून त्यांना आग लावे म्हणायचे. फक्त ते कामाचे, आमचे बिना कामाचे. आणि भैरवट, भैरे आणि भैरवकर पाटील हे त्यांची त्यावेळीची किताब आहे. मित्रांनो, मराठी दर्शनची टीम पंढरपूरवरून प्रतापगडवर गेले असता योगायोगाने
आनंद उतेकर यांसारखे अभ्यासू गाईड आम्हाला लाभले. त्यामुळे प्रतापगडची शक्य तितकी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे शक्य होत आहे. दरवाजापर्यंत आलो. या 96 पायऱ्या आलो. 96 कुळाच्या 96 पायऱ्या. 96 पायऱ्या चढल्यानंतर माझा मावळा दमला, थकला, बसला. मी दमलो. शत्रूचा हत्ती दरवाजा तोडा येऊ शकत नाही. हा गडाचा गेट आहे. आजही बंद केला तो उघडला होतो. सर, तुमच्या आशीर्वादाने आमची गडावर 40 घरं आहेत. इथे 12 बलुतेदार, 18 पगड जाती राहायच्या. पण राहायच्या आता हा शब्द वापरला. आता राहत नाहीत. कारण बलुतेदारांना इथे काय गडावर 20 घरांना परवडणार आहे का 40 घरांना? म्हणून खालच्या गावांना गेले. नाभिक गेला, चर्मकार गेला, त्यानंतर माळी गेला, धोबी गेला, शिंपी गेला. खालच्या गावांना ते जाऊन स्थायिक झाले ना. कारण त्यांना मोठी मोठी खाली गावं असतात. कर्म त्यांना खाली जाऊन राहिलंच पाहिजे. गडावर राहून जमणारच नाही. आणि 20 घर, आता 40 घरात नाही, 20 घरं तर आपले, 20 घरं दुसरी असतात. त्यामध्ये जमूच शकत नाही. म्हणून दरवाजा बंद करणे, उघडणे प्रथा चालू आहे. दरवाजात गेला की एक तोफ आहे. तोफेचं वजन आहे 650 किलो. मारा जातो 7.5 मैल. ज्यावेळेला अफजल खान निघाला तो वाईला आला. राजे तेव्हा राजगडला होते. अफजल खानचं लक्ष राजगडला गेलं. मग राजे राजगड सोडून प्रतापगडला आले. अफजल खानचं लक्ष प्रतापगडला आलं. राजे येऊन फक्त 8 ते 10 दिवस प्रतापगडला झाले असतील. तेवढ्यात राजगडून जिजाऊंचा निरोप आला, शिवबा जेवायला बसला असाल तर हात धुण्यासाठी ताबडतोब राजगडला या. मग राजे काय गेले असतील? असा काय निरोप असेल? तर तिकडे आपल्या राजमाता, आपण राजमाता म्हणू, सईबाई राणीसाहेबा मरण पावल्या. नुसतं सईबाई राणीसाहेबा मरण म्हणण्यापेक्षा राजमाता म्हणू ना. ज्यांनी संभाजीरेखे शूर पुरुषांना जन्म दिला ते राजमाता आहेत. सईबाई राणीसाहेबा मरण पावल्या. ते काय मग राजे तातडीने गेले. मावळ्यांना सांगितलं नाही. भैरजी, तानाजी, येसाजी, बाजी यांनाच सांगितलं आणि राजे निघून गेले. राजे निघून गेले. आता मावळ्यांमध्ये चर्चा चालू झाली, शिवाजीराजे कुठे गेले, शिवाजीराजे कुठे गेले. ही चर्चा अफजल खानपर्यंत गेली. आणि अफजल खानने तीच पत्र शिवरायांना पाठवली, शिवरायांच्या मावळ्यांना. शिवाजीराजेंकडे राहाल तर जीवाला मुकाल. त्यावेळी लखोटे किंवा खलिते म्हणायचे. आता आपल्याला पत्र म्हणायला लागतात. त्या नवीन पिढीला लखोटे खलिते काय कळतात का? तर पत्र पाठवली. शिवाजीराजेंकडे राहाल तर जीवाला मुकाल. अफजल खानकडे गेलात तर वतन मिळेल. आता ते वतनाचं पत्र वाचून फुटला खंडोजी खोपडे. तेव्हा बहेरजी नाईक अफजल खानच्या फौजेत होते. त्यांनी शिवरायांना निरोप पाठवला. काय? राज, आम्ही जेवायला बसलोय. राजे राजगड होते ना. राज, आम्ही जेवायला बसलोय. जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला. तांदळात खडे भरपूर झाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा? येईल का काय लक्षात? जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळचा माणूस गद्दार झाला. तांदळात खडे भरपूर झाले. बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटला. राजांनी मावळ्यांनी सांगितलं, कुणी घाबरू नका, मी अफजल खानला शरण जाईल. मी शरण गेलो, 2 तोफा वाजवी. आता तोफ वाजवणारा कोण होता? जातीने कुठला होता? मुसलमान होता. दौलत खान पठाण. अहो, आपल्या तोफखान्याचा सरदार मुसलमान, शिवरायांचा अंगरक्षक मुसलमान, शिवरायांना अफजल खानला मारायला वाघनक बनवून देणारा मुसलमान, रुस्तुमी जमान. म्हणून राजांचे अत्याचार विरुद्ध तलवार होती, मुस्लिमांविरुद्ध नाही. तर तोफखान्याच्या सरदार शिवरायांनी सांगितलं होतं, मी जिंकलो तर 5 तोफा. मावळ्यांना सांगितलं होतं, जिंकलो तर 5 तोफा वाजवी. दगा फटका झाला, 2 तोफा वाजवी. खानास मारलं, 5 तोफा वाजवी. आता खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावून धडाधड 5 नगारे वाजू लागले. खान खुश झाला. नगारे वाजले. राजांचा दौलत खानाचा इशारा झाला. राजांनी 5 तोफा गडावून वाजून टाकल्या. अफजल खान पोचल्या 5 तोफा झाल्या. लपून बसल्या मावळ्यांना वाटलं शिवरायांनी अफजल खानला मारलं म्हणून 5 तोफा झाल्या. अफजल खानला वाटलं स्वागत होतंय म्हणून 5 तोफा झाल्या. 5 तोफा झाल्या. कापाकापी चालू झाली. कापाकापीचा आवाज खानापर्यंत पोहोचू नये म्हणून ते नगारे होते. याला म्हणतात गनिमी काव्याचे युद्ध. या युद्धात एका मावळ्यांनी एका लढाईत 600 लोक मारली. त्यांचं नाव आहे हंबेराव मोहिते. गाव कराड शेजारी तळबीड. खंबीर तो हंबीर यांची तलवार दाखवणारे. आता राजे माझे दोन्ही धर्माचे आदर करायचे याचा पुरावा तुम्हाला 2 दाखवतो. तुम्ही शिवतीर्थ रायगडला कधी गेलात का? रायगडला गेल्यावर जगदीश्वराचं मंदिर कसं दिसायला आहे? मस्जिदीसारखं. वरती प्रतापगडला गेलात, भवानी मातेचं मंदिराची रचना तुम्हाला बघायला मिळेल मस्जिदीसारखी. शिवरायांनी बांधलेलं आहे. आणि इकडे बघा, इथे दगडावर काय कोरलंय? त्या साईडला चांद आणि ह्या साईडला सूर्य. मुसलमान मित्र चांदला मानतात, हिंदू सूर्याला. आहे ना? तुम्ही आम्ही कोरलंय का? कुठं? कानामध्ये शिसं टाकून बंद केलं. तो मशान ठेवायचा दगड. त्यामध्ये खड्डा आहे बघा, आतमध्ये हातून बघा. या
येताना बुरुज बघा तुम्ही. एक मराठा लाख मराठा हे पिक्चर आहे. त्या पिक्चर मध्ये समोरच्या बुरुजाची शूटिंग आहे. शिवाजीराजे प्रताप उतरून अफजल खानच्या भेटीला गेले. वरती तुळजाभवानीचं मंदिर आहे. आपण घोषणेमध्ये काय म्हणतो? जय भवानी जय शिवराय. याच भवानी मातेला शिवरायांनी प्रार्थना केली, जगदंबे खानाला मारीन आणि 32 दाताचा बोकड कापून निवडाल दे. पाहिलाय कधी 32 बोकड? आज आपल्याकडे भरपूर आहेत. शिवरायांच्या वेळीचा अफजल खान आजच्या अतिरेकी. अफजल खान आला, मंदिरं मस्जिदी तोडत आला, अतिरेकी आले, मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वार बुद्ध विहार जे आमची धार्मिक स्थळे ती उद्ध्वस्त करतात. शिवरायांनी देवीला प्रार्थना केली, खानाला मारील, बोकड कापून निवडाल दे. त्याप्रमाणे अफजल खानचं मुंडकं कापलं कोणी? संभाजी कावजी कोंडाळकरांनी. प्रचंड ताकदीचे होते. संभाजी कावजी स्वराज्यात कधी आले? तारीख नोंद आहे, 16 जून 1659 राजांनी जेव्हा राजगड सोडून प्रतापला आले, दुसऱ्यांदा गेले ना, तेव्हा राजगडून येताना 12 मावळी हिरडोस्कोराची मिटिंग घेतली आणि जेव्हा पाहिलं तर एका झाडाखाली निवांत पोरगं झोपलेलं दिसतंय. कुणाचं पोरगं काय करतं? काही करत नाही, खातं पितं झोपतं, बाकी काहीच करत नाही. घ्या स्वराज्यात काय करायचं? खायचं प्यायचं झोपायचं, पुढे येईल त्याला आडवं करायचं. संभाजी कावजी कोंडाळकर होते, ज्यांनी 12 भोईंचे पाय तोडले. अफजल खानची मान छाटली. हर हर महादेव गर्जना करत समोरच्या बुरुजावर आणून ठेवलं. इथून मुंडकं ठेवलं, इथून मुंडकं उचललं, पुणे जिल्ह्यातल्या राजगड किल्ल्यावर नेलं. आणि स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड आणि मग झाले रायगड. राजगडला न्यायचं कारण शिवरायांचे थोरले भाऊ संभाजी म्हणून होते. यांना अफजल खानने कणिक लढाईत कपटाने मारलंय. संभाजी 3 झाले. सगळ्यात थोरले संभाजी शिवरायांचे चुलते लखोजी जाधवानी मारले. खंडागळ्यांचा हत्तीपिसा जाधव भोसल्यांचं वैर चालू झालं. दुसरे संभाजी शिवरायांचे भाऊ अफजल खानने मारले. तिसरे संभाजी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे आणि औरंगजेबने छळ करून मारलं. आपल्याला माहिती आहे संभाजीने इतके छळ केले, तुकडे केले. ते तुकडे जमा कुणी केले? तर महार मुलाने. म्हणून त्यांना शिवदे आणि जवळकर हा किताब मिळाला. तुम्ही कधी तुळापुरात जाऊन बघा, ते त्यांचे वंशज आजही आपल्याकडे तुळापुरात बघायला मिळतात, ज्यांचे आडनाव शिवदे आणि जवळकर. जवळकर म्हणजे जवळ तुकडे केले, शिवदे म्हणजे ती शिवले, तुकडे शिवले म्हणून शिवदे. हे किताब आहेत त्यावेळेचे. या साईडला बघा, इथे एक चोरवाट आहे. या इकडे अशा आपल्या गडाला 7 चोरवाट आहे. अशा आपल्या गडाला 7 चोरवाट आहे. पण आम्ही काय केलंय, पावसाळ्यामध्ये हा चोरवाटा ओपन करतो. पावसाळ्यात पावसाचं पाणी आत सोडतो. पावसाचं पाणी सोडल्यावर काय होतं? माती धुपून जाते, चोरवाट ओपन होते. दगडी गाळ्याच्या वर घ्यायच्या. तुम्ही तसं खोदा गेलं तर गव्हर्नमेंट तुम्हाला खोदून देणार नाही. आपणही गनिमी कावा खेळू ना, चोरवाटा अशाच ओपन करू, बरोबर ना? राजे गडावर यायचे आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा. त्या पायवाटीने जायचे. ती पायवाट 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरूंना इथे आणलं गेलं होतं. जावळीचं जाळ आणि जावळीचं खोरं हे घनदाट जंगल. हत्ती हरवला सापडू शकत नव्हता. आज जणू माकडाचं पिल्लू सहज सापडतंय. 6 जून 1655 शिवरायांनी जावळी जिंकली. बाजी पाचलकर, बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना जावळीत मिळाले. फुलाजी देशपांडे हे जावळीत मिळाले. बांधलांकडे काम करायचे ना पहिले. मग जावळी जिंकली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि ह्याला 5 नावं दिलेत. मावळ्यांना 2 फायदे झाले. पहिला फायदा इथला दगड काढला आणि तटबंदीला वापरलाय. दुसरा फायदा प्यायला पाणी मिळालंय. जी स्कीम आपण राबवतो, पाणी जिरवा पाणी अडवा, ती ही स्कीम आहे बघा. शिवरायांचे किल्लेत वनदुर्ग. वन म्हणजे जंगलामध्ये. काय दादा? वन म्हणजे जंगलामध्ये. जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. मुरुड जंजिरा आपल्यापैकी मोडत नाही. शिवरायांचे पाण्यात किती किल्ले असतील जरा सांगू शकाल का? 69 किल्ले आहेत शिवरायांचे. जंजिरा सोडून 30 वर्षात 69 किल्ले बांधायचे पाण्यात. 30च वर्ष कशी? वयाच्या 16 वर्षी पहिला किल्ला घेतला. 16 वर्ष लढाई नाही. 3 वर्ष मिर्जाराय जयसिंगाशी तह केलाय. 16 आणि 3 19 वर्ष लढाई नाही. 6 महिने राजा आग्र्याला, 4 महिने पन्हाळ्यात. 20 वर्षात लढाई आहे का?
1630 जन्म, 1680 मृत्यू, 50 वर्ष. आता मी 30 सांगितले की मी 27 म्हणणार. हा घोळ काय आपल्याला मिटणार नाही. फक्त आपण 1630 सांगतो. मग 30 वर्षात 360 किल्ले घ्यायचे, बांधायचे. त्यात 169 किल्ले पाण्यात बांधायचे. आज आपण अरबी समुद्र स्मारक उभं करतो. 19 वर्षे गेली तरी स्मारक उभं राहिलं, मॅप निघाला नाही. मग शिवरायांचे किल्ले बांधले कोणी, त्यांचं नाव काय? त्यांचं नाव हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव. बरं, शिवरायांच्या राज्याभिषेकावर शिवरायांनी सगळ्यांना विचारलं, राज्य तुमचं आहे, तुमच्यामुळे घडलं, पुन्हा काय पाहिजे मागा. कुणी सोन्याचं कडं, रुपयाचा घोडा, 10 गाव इनाम, 20 गाव इनाम मागा. आमच्या बेलदार समाजातले हिरोजी इंदुलकर होते. तर हिरोजी इंदुलकरांना विचारलं, 2-4 किल्ले घ्या, 2-4 गावं घ्या. हिरोजी काका म्हणले, मला गड नको, डोंगर नको, गाव नको, पैसे नको, इच्छा असेल तर एक द्या. जेव्हा तुम्ही रायगडवर याल, पहिल्या पायरीवर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. अफजल खान भेटीचं ठिकाण ते लाल घर, बरोबर. लाल घरामध्ये भेट झाले, तिथे थडगई त्याचं. हिंदवी स्वराज्य व्हावं ही तसरींची इच्छा. माता भगिनींच्या आशीर्वादाने मावळ्यांच्या मनगडातल्या जोराने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी. जय भवानी जय शिवराय म्हणतो, त्या भवानी मंदिरात आपण पोहोचलो. भवानी मातेची मूर्ती दगड आहे. हा महाराष्ट्रातला नाही, नेपाळचा आहे. नेपाळला गंडकी नावाची नदी आहे बघा, तिथे त्रिवेणी संगम आहे. 3 नद्या एकत्र आल्या, शाळीग्रामचा दगड मिळाला. 1661 ला स्थापना केले. बंबाजी पानसऱ्यांनी मूर्ती घडवले. देवीच्या मूर्त्या दगड आहे. हा शाळीग्रामचा आहे. देवीच्या समोर एक शिवलिंग दिसेल, जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. शिवरायांचा मृत्यू 1680 रायगडला आला. 2 तलवारी, 1 शिवलिंग आणलं. काही लोक काय म्हणतात, देवीनी तलवार दिली. माझा त्याला पूर्ण अफजल खान, फाजल खान, बाजी घोरपडे राजीनामा. अफजल खान वधाच्या वेळा कसला उपयोग केलाय? वाघ नख्यांचा, तलवारीचा नाही. मग शिवरायाने तलवार दिली तर मग राजे वाघ नखे कशाला वापरले असते? तलवारच वापरले असते. मावळे घाबरले होते, अफजल खानच्या वाटेल निघाले होते, म्हणून ते निमित्त केलं की खानाच्या शिवरायांच्या तलवारीत प्रवेश केला, असं निमित्त केलं. ती इंग्लंडला तलवार आहे, सातारा. राजांच्या तलवारी अनेक आहेत. कोकणात सिंधुदुर्ग किल्ला पहा, हाताचे ठसे, पायचे रोड पाहिलं का? पत्रकार पाहिलं ती शिवरायांच्या हाताचे ठसे. दुसरी तलवार गुजरातमध्ये बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान, सयाजीराव गायकवाड म्युझियम मध्ये. तिसरी तलवार तंजावरच्या गादीकडे. 4थी तलवार कोल्हापूरच्या गादीकडे संभाजीराजे. 5वी तलवार तिरुमल्लम. 6वी तलवार मिर्झा राजे. 7वी तलवार श्रीमंत गणपती उदयनराजे भोसले. थेट शिवरायांचे वंशज. इकडे भवानी तलवार आहे, जी सावंतांकडून 300 सोन्याच्या होऊन देऊन विकत घेतली. एक तलवार इंग्लंडला आहे, जी अंतोले साहेब आणण्यासाठी गेले, ती सोन्याची मूठवाली. आता सांगा, सोन्या तलवार होईल का? आता आपण काठी टेकायची, जर सोन्याची घेऊन टेकलो तर जमेल का? राजे जर सोन्या तलवार लढाईवर घेऊन गेले तर लढाई होणार आहे का? ती राज्याभिषेकावर बनवली तलवार होती. आतमध्ये तलवार आहे, ती 4थ्या सेनापतींची. पहिले मानकोजी 10 तोंडे, दुसरे मेहताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर. वेढात वीर दौडले 7, आणि 4थे हंबेराव मोहिते. खंबीर तो हंबीर. गाव कराड शेजारी तळवीड. सोयराबाईंचे भाऊ. त्यांनी 600 लोक मारले. या इकडे पहार आहे, हात लावायचा सगळ्यांनी. हात का लावायचा? आपल्या पूर्वजांनी ह्या शस्त्रांनी स्वराज्य घडवलंय, त्यांच्या वंशातले आपण सगळे आहोत, बरोबर ना? मग आपण ह्याला हात शस्त्राने लावलाच पाहिजे. नंतर फोटो घ्यायचा. काय होतं, सगळ्यांचे पाय येत आहेत, फोटोत पाय नको. ही पहार दिवस दिवस मावळे काम करताना वापरायचे. उकळीची तोप. दादा, तुम्ही शिवतीर्थ रायगड कुणी बघितलं आपल्यापैकी? जरा इकडे या.
तर इकडे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे. मुळात राजांनी गड भवानी मातेच्या मंदिरासाठी बांधला. भवानी मातेचं मंदिर बांधताना जागा साफ केली, खोदकाम झालं, स्वयंभू निघालं, शंकराचं मंदिर बांधलं. राजे प्रत्येक लढाई प्रत्येक संकटावर दर्शन करून जायचे, मागणी मागायचे, हे महादेवा माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे लढण्याची. शिवराय अफजल खानच्या भेटीला जाताना इथेच महादेवाला रुद्राभिषेक घालून गेले होते. शिवराय प्रत्येक लढाईवर जाताना दर्शन, आता आपण दर्शन घेताना असे फिरून गेलो की महादेवाला प्रदक्षिणा होते, म्हणून आता आपण असे जायचं, शिवरायांचं दर्शन घ्यायचं. बरोबर का, मूर्ती दिसते, मूर्तीकडे येताना इथे आत यायचं, महादेवाचं दर्शन घ्यायचं, मग पाठबळ म्हणून खाली उतरायचं. चला, इथे बाहेर निघते, आपल्या मावळ्यांना माहितीये चोरवाड इथे बाहेर निघते, मावळे हळूच निघून जाणार, मागून शत्रू मारणार. शत्रू वाटणार, शिवरायांची लोक आली कुठून, जैसावं शत्रू मारायला सोपा पाहणार. एक नंबर झेंड्याचा बुरुज, कोपऱ्यावला भवानी बुरुज. आपण केदारेश्वर बुरुजावर उभे आहोत. भेटी जागा कशी दिसते बघा, खान निघाला तरी प्रत्येक पॉइंटवरून मारता येईल, है ना. लालघर काय 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 भेटीची जागा कशी निवडली बघा, कुठल्याही खानानं जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, तिकडे उतरू द्या, इकडे उतरू, कुठेही उतरू द्या, सहज मारते. ऐका, इथे शिवरायांची मूर्ती उभी आहे, इथे शिवरायांचा राजवाडा होता, राहायची जागा. शोभा नावडे रायगड राजगड जिजाऊंना प्रतापगड. माता जिजाऊचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला, पण शिवरायांची इथे मूर्ती बसवली. या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन, 4,500 किलो. मूर्ती शिल्पकार आहेत रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबई, विले पार्ले, मुंबई. घोडीच्या पाया बसून तलवारच्या टोकापर्यंत 16 फूट मूर्तीची उंची आहे. तलवारच्या टोकापासून चौतार्यापर्यंत 36 फूट उंच मूर्ती आहे. घोडीचा एक पाय उचललाय म्हणजे राजांचा आजारपणात मृत्यू आहे. ज्या घोड्याचे 2 पाय उचलले असा झाशी राणी लढाईमध्ये मृत्यू आहे. बरोबर आला आता सर. मला वाटलं व्हिडिओ काढायला लागलाय काय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडचे बांधकाम इसवी सन 1656 रोजी पार पडले. छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल 1689 ते 10 ऑगस्ट 1689 पर्यंत वास्तव्यास होते. छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखानासोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली. त्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी त्यांनी बजावली होती. या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत चिलकतीप्रमाणे पुढे होते. इसवी सन 1656 ते इसवी सन 1818 काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूंपासून अभेद्य राहिला. 17 फूट कास्य धातूपासून निर्माण केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन इसवी सन 1957 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. तो पुतळा आज प्रतापगडावर दिमाखात उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.